लाईट वगैरे बंद दिसत असते, कारण निघाले बाहेर. जेवढी स्वच्छता वगैरे जे काही केलं तर ते यासाठीच केलेलं. तर आज मी 2 वर्षांपूर्वी शेअर केलेलं की रथसप्तमी असेल शंकर प्रसाद असतो, पादुका आहे, चिलेमल अजून बसवलेल्या ज्या पादुका आहेत तर तिथे प्रसाद असतो, तर ते शेअर केलेलं. चला आज मी तिथे जाणार, म्हणजे आम्ही सगळीच निघालं तर जाऊया. नमस्कार, मी परीक्षा राणी सोळे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आरोग्यपूर्णाचा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर इथे प्रसाद आहे ना, जिथे कार्यक्रम आहे तिथे आपण आलेलो आहे आणि अशी रांगोळी काढलेली आहे. मंदिराच्या समोर रांगोळी काढलेली आहे. मंदिर छोटंसं आहे. मंदिराच्या समोरच ना छोटासा असा मांडव घातलेला असतो. रथसप्तमी दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी ना भजन वगैरे असतं, आरत्या वगैरे असतात, त्यामुळे मांडव छोटासा घातलेला असतो इथे. तर आपण देवळात आलो आहेत आणि इथे ना या पादुका आहेत आणि हा जो फोटो आहे तो चिले महाराज यांचा फोटो आहे. चिले महाराजांचं मोठं मंदिर आहे ना, ते पैजारवाडीला आहे. पैजारवाडी म्हणून ते गाव आहे जवळ, तर तिथे आहे. तर त्यांनीच या पादुका या देवळात आमच्या स्थापन केलेल्या आहेत आणि आदल्या दिवशी ना अभिषेक वगैरे सगळं घालून इथे पूजा केली जाते. म्हणजे संध्याकाळच्या वेळेत ना आदल्या दिवशी अभिषेक वगैरे पादुकांवर घातला तो, बाकीच्या देवांना पण अभिषेक वगैरे घालून पूजा वगैरे केलेली जात असते. पादुका दिसत नसतील कारण तिथे कसं केलं, फुलांनी आणि हार वगैरे हे केल्यामुळे ना पादुका दिसत असेल. तर इथे ना पादुका आहेत, तिथे आपण दर्शन घेतलं आणि आपण आता इथे ना आलो आहे. तर इथे प्रसादाची तयारी म्हणजे झालेलं आहे, सगळं जेवण तयार झालेलं आहे. फक्त कोशिंबीर आहे, कोशिंबीर पण तयार झालेली आहे, पण थोडीशी चिरायची राहिलेली. तर कारण प्रसाद लवकर लागणार त्यामुळे बाकी तयारी करून ठेवलेली आहे, सगळं जेवण तयार आहे. तर थोडीशी राहिली ते त्या चिरत होते मावशी. तर दरवर्षी ना 500 लोकांचं जेवण म्हणजे प्रसाद केला जातो 500 लोकांसाठी. पण यावर्षी झालेलं असं की कॉलनीत ना जवळच एक लग्न होतं आणि ते म्हणजे परिचयातलं असल्यामुळे कसं झालं, जी आमच्याकडे लोकं नेहमीची येतात ती थोडीफार तिकडे गेली, असं झालं. काही कार्यक्रम असतात, पै पाहुण्यात पण कार्यक्रम असलं, त्यामुळे काय झालं यावेळेला 350 लोकांचं जेवण केलेलं आहे. तर प्रसादासाठी बटाट्याची भाजी, डाळीची आमटी, मसाले भात, खीर असते मोठ्या रव्याची दरवर्षी. आणि प्रसादाचं कसं असतं माहिती आहे, किती प्रसाद तुम्ही कमी करा जास्त करा, कितीही लोक येऊ देत, कधीही कमी पडलं असं होत नाही. प्रसादाच्या ठिकाणी कुठेही आत्तापर्यंत असं ऐकलं नाही किंवा प्रसाद कमी पडला असं कुठेही नसतं. बाकीचं जेवण बघा कुठंतरी कमी जास्त होईल, पण प्रसादाचं जेवण कुठेही असं ऐकण्यात येत नाही की बाबा कमी पडलं किंवा वेळेत झालं नाही, असं कुठेही होत नाही. तर कोशिंबीर होती आणि बुंदीचे लाडू आणि हे असे नैवेद्य भरून ठेवलेलं आहे. एक नैवेद्य ना दाखवायला नेलेलं आहे, म्हणजे 5 नैवेद्य भरलेले आहेत, तर एक दाखवायला नेले आहेत, 4 इथे आहेत, अजून बाकीचे दाखवायचे आहेत. तर ही कोशिंबीर आणि वरण असं प्रसादाचंही होतं. तर आता ना अशी ही बसण्याची पण व्यवस्था केलेली होती, टेबल खुर्च्या वगैरे. अजून सुरुवात वगैरे झालेली नाही कारण अजून आरती व्हायची आहे, तर आरतीला पण आपण जाऊया. तर तोपर्यंत म्हटलं काय काय इथे झालेलं आहे ते दाखवूया. तर ही काहील आहे, गुळ ज्यात करतात ना त्याची ही काहील आहे. तर इथं जेवण वगैरे प्रसाद वाढायचा, त्यामुळे काहील दुसरीकडं उतरून ठेवलेली आहे. तर हे गुऱ्हाळघर आहे आणि इथेच मग जेवण करून इथेच वाढलं जातं. म्हणजे बऱ्याचसं कसं जेवणही एका बाजूला होतं आणि एका बाजूला वाढता येतं व्यवस्थित. तर त्या बाजूलाही दिसत असतील टेबल खुर्च्या. तर इथे ना मी पायावर पाणी घालते आणि भाताची मुटकी असतात ना ते ओवाळून टाकते. विणा घेतलेली असते ना, ते कसं असतं आरती झाल्यावर ना नंतर जे आपण प्रसाद म्हणजे आपण सत्यनारायणच्या वेळेला कसं शिऱ्याचा प्रसाद करतो ना, तसा प्रसाद केला तो घरी केलेला, त्यामुळे लक्षात नाही तो दाखवायचा. तर तो ना त्यांना दिला जातो आणि मगच विणा खाली तिथे ठेवली जाते, म्हणजे पाटावर ठेवली जाते. तोपर्यंत ही विणा तशीच घेऊन उभे असतात. ते ओवाळून घेते मी. ते चिपाळं वगैरे दिसत असतील तिथंच आम्ही उभं आहोत. तर काय गुऱ्हाळाला लागतात ना, ती चिपाड इकडे वाळत घातलेली असतात, तर ती दिसत आहेत. आणि आमचा छोटासा अंश पण दिसत असेल. आणि इथे आम्ही सगळ्यांनी आरती करून घेतली. बरीचशी आलेली होती, पण काही वेळेला काय होतं कम्फर्टेबल वाटत नाही काही जणांना, त्यामुळे मी थोडंफारच शेअर केलेलं आहे. इथं आरती वगैरे झाल्यावर ना नैवेद्य दाखवून ना प्रसाद वाढायला सुरुवात केलेली, थोडंफारच मी शेअर केले. तर हा आहे ना दिवस, तो दुसरा दिवस आहे. आणि दुसरा दिवस आला म्हणजे हा 26 जानेवारी आहे, कारण 25 जानेवारी दिवशी रथसप्तमी होती आणि हा दुसरा दिवस आहे तो 26 जानेवारी. आणि दरवर्षी आमच्याकडे कसं मसाले भात, जिलेबी, मठ्ठा वगैरे असं असतं. तर यावर्षी मुलं म्हटली कालच मसाले भात झालं ना, त्यामुळे आज व्हेज बिर्याणी, त्यामुळे व्हेज बिर्याणी करते. चला ठरवलं कसं होतं, आदल्या दिवशी ठरवलं असलं कसं बाकीचं सगळं ते साहित्य काय थोडंफार असतं ते जे काय असतं ना ते आणून घेता येतं. तरी पण भाज्या आहेत थोड्या, तसं मी त्यामुळे चालू केलं. आणि थोडंफार लागतं ना त्यासाठी प्रणवला पाठवले, प्रणव गेले आता आणायला. सकाळची बाकीची सगळी कामं आवरलीत. आणि काल दिवसभर जर असं हे झाल्यासारखं झालेलं, कार्यक्रम असला ना, जरी आपल्याकडे आचारी वगैरे असला, आपण बसून जरी असलो तरी कार्यक्रम झाला की दुसऱ्या दिवशी जर असं हे झाल्यासारखं होतं. 26 जानेवारीनी जिलेबी, मसाले भात असा मेनू ठरलेलाच असतो. प्रणव कोथिंबीर आणि पुदिना घेऊन आलेला आहे. आता ते हर्षदाला तोपर्यंत सांगते कोथिंबीर पुदिना आहे का, तिच्याकडे उघडून घेते ते नीट वगैरे. ताजी तू आणली शेतातलं, ताजी कोथिंबीर घेऊन आलो म्हणतोय.
कोथिंबीर वगैरे थोडीशी नव्हती तर शेतातून आले म्हणजे म्हटलं गेलं असते. कोथिंबीर थोडीशी होती पण पुदिना पण हवा होता म्हणून तिला दोन्ही आणायला लावलेलं. तर तोपर्यंत भाज्या ज्या होत्या ना त्या मी आधी बघितलंच तुम्ही की कांदा मी तळून घेतला. ज्या काही भाज्या होत्या ना त्या तळून घेतलेल्या आहेत. कलरफुल भाज्या बघायला छान वाटतात. 26 जानेवारी दिवशी अशा म्हणजे ऑरेंज कलर किंवा ग्रीन म्हणजे हिरवा किंवा भगवा कलर छान वाटतं ना बघायला. व्हाईट कलर तर आपल्या तिरंग्याचे कलरच आहेत ते. भाज्या वगैरे तळून घेतल्या. त्यात गरम मसाले पाहिजे होते ते काढले आणि कांदा भाजत टाकले. तोपर्यंत पनीरला ना मसाला वगैरे लावून ठेवते. मध्येच सुरुवातीला कांदा जेव्हा तळत होती ना तेव्हाच आलं लसूण पेस्ट करून घेतलेली दाखवलीच ती. पण ते सुरुवातीला लक्षात आलं नसेल तर मी बोलत होते बाकीचं त्यामुळे लक्षात आलं नसेल. पनीर काय तळून घेतलेलं नाही आहे तर मसाले लावून असे पनीरला ठेवलेले आहे. आणि गॅसच्या त्या बाजूला ना छोटं पातेलं दिसत असेल तर त्यामध्ये ना फ्लॉवर मी उकळून घेतलं म्हणजे गरम पाण्यात मीठ टाकलं. फ्लॉवर 1-2 मिनटं असं उकळून घेतलेलं आहे. तर आलं लसूण पेस्ट होतं ना ते पण हे करून घेतलं आहे. कांदा भाजला आहे चांगला त्यामुळे आलं लसूण पेस्ट पण आता त्यात भाजून घेते आणि बिर्याणी मसाला इथे घालून घेते. या मिरच्या पण टाकलेल्या आहेत आणि हे ना ही मिरचीचं ना लाल तिखट इथे फक्त पनीर आणि फ्लॉवर एवढंच 2 तळले. बाकी सगळ्या भाज्या मी तळून बाजूला ठेवल्या आहेत. आणि असे तांदूळ धुवून निथळत ठेवलेले तर त्यामध्ये गरम मसाला मीठ वगैरे बिर्याणी मसाला टाकून घेतलं आणि तो मिक्स करून घेईन. तर एवढं गार झालं तर दही इथे ना हे दही घालत होते तर त्यासाठी मी गार म्हणजे थोडंसं कोमट करून घेतलं. हे जे काय आपण मसाल्यावर म्हणजे कांदा वगैरे सगळं हे केलेलं ना तर ते कोमट थोडंसं करून घेतलं. कारण गरम ह्याच्यात कसं दही घातलं की ते थोडंसं फुटल्यासारखं होईल ना त्यामुळे थोडंसं कोमट करून घेतलं. आणि मग भाज्या पण आता घातल्या. दही जरासं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गॅस बंद ठेवला आता मी आणि पनीर पण घालून घेतलं. आणि कुकर आता असं असल्यामुळे कसं होतं दिसत नसेल तर हे असं जवळून दाखवते. असं बघा भाज्या वगैरे घातलं. आता आपल्याला जर चपाती भाजी घालतं तर काही वेळेला मी काय करते ह्यातली भाजी काढून ठेवते. आज काय चपातीचं नाही आहे बेत पण चपाती पाहिजे असेल ना तर ह्यातली भाजी थोडीशी बाजूला काढायची आणि मग त्याबरोबरच होतं. कारण मग पुन्हा भाजी वगैरे वेगळी करते आपण. एकदम टेस्ट सुंदर लागते ह्या भाजीची. आता थर लावून घेणार आहे तर मसाले वगैरे सगळं असं टाकून घेते आणि पाणी भाजी आता आपण टाकलं ना तर तेवढ्यासाठी पाणी हे करून घेते आणि मोजून घालते. काही गोष्टी असतात ना त्या अगदी अंदाजे करते. जर काही गोष्टी असतात त्या अगदी प्रमाणाने असतात लिहून ठेवलेले असतात माझ्याकडे. तर भाज्या शिजण्यापुरतं जेवढं पाणी पाहिजे होतं ना ते पाणी हे केलं आणि त्या झाऱ्याला बरंचसं भाजीचा मसाला लागलेला होता. कारण मसाल्याच टेस्ट बघा छान असते. तो मसालाही सगळा हे केला आणि तांदळाला मी वरून टाकून घेतले ना जे मसाले ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजेत. कारण काय होणार वरून हे थर लावणार ना मग ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत. म्हणून जे काय मीठ मसाले जे काय मी टाकले होते म्हटलं ना बिर्याणी मसाला गरम मसाला जे काय टाकलेलं होतं ते तांदळात व्यवस्थित मिक्स केलं. म्हणजे भाजी झाल्यावर ना एकदा पुदिना कोथिंबीर गरम मसाला वगैरे त्याचा थर हे केलेला. त्यानंतर मग मी आता तांदळाचा थर लावून घेतला आणि त्यावर पुन्हा आता तळलेला कांदा मग अशी तळलेला कांदा कोथिंबीर पुदिना वगैरे सगळं घालून घेतलेलं. आणि आता जरासा गरम मसाला वरून पेरला. थोडंसं मीठ आणि तूप जरासं घालायचं. जवळून दाखवते हे अशा प्रकारे हे झालेलं आहे आणि तूप होतं ते घातलं. आता मला कळवायला पाहिजे त्याशिवाय नाही तूप नसलं तर थोडंसं गरम पाणी होतं ना ते पण तुपाच्या वेंड्यातून हे केलं. कारण तूप जास्त असेल ना तरच बिर्याणी चांगली लागते. पण तूप थोडं होतं त्यामुळे तेल मी आज जास्त घातलेलं आहे. बघू कशी होते. बिर्याणी एका बाजूला होते पण भांड्याचा पसारा हा बघितला की बिर्याणी करायला नको वाटते. बिर्याणी लागते चवीला पण भांडी मात्र बघायला नको असं होतं. अशी बिर्याणी तयार झालेली आहे. मस्तपैकी गरमागरम बिर्याणी अशी तयार झाली आहे. आणि भांडी वगैरे केली आणि ना मठ्ठा आणि कोशिंबीर करायची होती ना ती पण करून घेतली. ते काय शेअर केलं नाही आहे. कमी होतं बघा पण तेल मी घातलेलं कारण तूप कमी होतं त्याने मी तेल घातलेलं. छान झालेली बघा. आता बघितल्यावर लक्षात आलंच असेल तर असं मठ्ठा कोशिंबीर जिलेबी बाहेरून विकत आणलेली आणि लोणचं घरी केलेले लोणचं देवाला नैवेद्य दाखवलं आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं. 2 दिवसाचे मी व्हिडिओ टाकले. तर आता आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.